जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे उसका कर्जा। जिंदगी गिरवी रख कर भी ना चुका पाएंगे उनका कर्जा। माँ ही नहीं भगवान के बराबर, गुरु का भी है उतना महान दर्जा। भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था। माँ ने तो उंगली थाम कर कहा था चलो, माँ ने तो उंगली थाम कर कहा था चलो, पर चलना कहा ये तो गुरु ने बताया था, ये तो गुरु ने बताया था। आज दिनांक 5 सप्टेंबर म्हणजे डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांचा जन्मदिवस। आज आपण तो शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत। का बरं आपण आजचा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत? अहो, ते आज आपल्यामध्ये नाही तरी सुद्धा आपल्यामध्ये जिवंत आहे। कसे जिवंत आहे? आपण मेल्यानंतरही किती दिवस जिवंत राहायचं तर हे आपले कर्म ठरवत असतात। आणि डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांनी कर्म चांगले केले म्हणून ते आज आपल्यामध्ये जिवंत आहे। जन्म होना ये तो भाग्य की बात है, जन्म होना ये तो भाग्य की बात है, मृत्यु होना ये समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये तो किए हुए कर्मों की बात है साहब, ये तो किए हुए कर्मों की बात है। आपण मेल्यानंतरही किती दिवस जिवंत राहायचं हे जर कोण ठरवत असेल तर ते आहे आपलं कर्म। आणि डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांनी कर्म चांगलं केलं म्हणून आज आपण त्यांचा दिवस साजरा करत आहोत। त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत। ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए। आपण जावं तिथं मंदिराचं वातावरण तयार झालं पाहिजे, ते याला म्हणतात कर्म। बघा ना, त्यांनी एवढं कर्म केलं तर आज आपण त्यांना देव म्हणून गुरुला आपण काय म्हणतो? आता बऱ्याच जणांनी श्लोक म्हणला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, ते सुद्धा देवापेक्षा कमी आहेत का? नाही। या ठिकाणी मंदिरापेक्षा सुद्धा कमी वातावरण तयार झालेलं नाही, मंदिरापेक्षा सुद्धा जास्त वातावरण तयार झालेलं आहे। आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये गुरुचा शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो। शिक्षक हे फार महत्त्वाचे असतात। तुम्हाला आम्हाला घडवत असताना शिक्षकांना कितीतरी कष्ट सोसावे लागतात। बघा, माणसाने माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट, माणसाने माणूस जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट, शास्त्र सांगतं संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट। तुम्हाला आम्हाला घडवत असताना आपल्या टीचरांना सोसावे लागतात कितीतरी कष्ट, कितीतरी कष्ट। तुम्हाला आम्हाला घडवत असताना आपल्या टीचरांना फार कष्ट सोसावे लागत असतात। ते आपल्याला कधी कळालं? आज शिक्षक दिनाच्या दिवशी आपण ज्यावेळेस स्वतः त्या प्लॅटफॉर्मवर उभं राहिलो, शिकवू लागलो, त्यावेळेस कळालं। बघा, 3 दिवसापासून आपल्या टीचर डेची अरेंजमेंट चालू आहे, नावं द्यायचे काय काय चालू होतं। तर ज्या दिवशी स्वतः नाव दिलं त्या दिवशी कळत नव्हतं की कुठला सब्जेक्ट घ्यावा, कुठला सब्जेक्ट घेतला तर त्याच्यामध्ये कुठला टॉपिक घ्यावा हे पण कळत नव्हतं। टॉपिक शोधला, टॉपिक मध्ये बोलायचं काय, कंटेंट काय हे सगळं टाकायचं। सोपं आहे का? एक लेक्चर घेण्यासाठी एवढं करावं लागलं तर आपल्या टीचरांना दिवसाला 2-2, 3-3 लेक्चर घ्यावे लागतात, तर त्यांना किती कष्ट सोसावे लागतात याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही। व्याख्यान करणं, 1-2 तास लेक्चर करणं सोपं आहे का? नाही, फार अवघड आहे। इथं आल्यानंतर कळतं की किती अवघड आहे आणि किती सोपं आहे। बघा, ज्याचा महाराष्ट्र ताब्यात आहे त्याला 2 मिनिटाच्या समोर बोलता आलं नाही, नाव सांगत नाही, त्याला 2 मिनिटाच्या समोर बोलता आलं नाही तर मग आपले टीचर आपल्याला 2-2 तास लेक्चर देतात, आपण व्याख्यान करतो, सोपं आहे का? नाही, फार अवघड आहे। मग तुम्ही म्हणता सोपं काय? खाली बसून म्हणणं जमलंच नाही, ये मग तू कर, ये ना। आपल्याला कुठं जमत असते का? अरे मग तुला जमत नाही तर तू बोलू पण नको। अहो, खंडन त्यानेच करावं ज्याला मंडन करता येतं, ज्याला मंडन करता येतं त्याला खंडन करण्याचा अधिकार आहे, ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचाही अधिकार नाही। अहो बघा, मी जरा सांप्रदायिक आहे, मला जरा कीर्तनाची भजनाची आवड आहे, सगळे सरांना शिंदे सरांना माहिती आहे, आम्ही एनएसएस मध्ये केला होता। तर आमचा एक उदाहरण सांगतो तुम्हाला। आमच्या गावामध्ये सप्ताह होतो, तुमच्यासारखे जात नाही सप्त्याला पण मी जातो, मी सांप्रदायिक आहे। तर कीर्तन वगैरे झालं, कीर्तनात गेल्यानंतर महाराजांचं कीर्तन संपलं, सगळं झालं, कीर्तन झाल्यानंतर सूचना देण्याचा कार्यक्रम असतो। तर आमच्या गावातला एक जण उठला सूचना द्यायला, तो म्हणू लागला या महाराजांनी खूप खूप सुंदर कीर्तन केलं, त्याबद्दल मी त्या महाराजांचे भरपूर आभार मानतो। महाराज बराच वेळ इथं थांबणार आहे, कुणीही गडबड गोंधळ करू नका, इकून महिला दर्शन घेतील आणि इकून बाया दर्शन घेतील। आता मला सांगा, महिला आणि बाया काही वेगळ्या आहेत का? नाही। लोकांना साध्या 2 मिनिटाच्या सूचना नीट देता येत नाही, तर लेक्चर करणं, कीर्तन करणं किंवा काही पण असो तिथं समोर येऊन बोलणं सोपं आहे का? नाही, फार अवघड आहे। आणि हे सर्व आपले टीचर आपल्यासाठी करतात,
त्यांना कमी कष्ट सोसावे लागतात का? नाही, भरपूर कष्ट आहेत. बघा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. तुकाराम महाराज म्हणतात की त्याच्या वंशाला गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आज आपण थोडक्यात म्हणजे एका दिवसाकरिता काय होईना टीचरांच्या वंशाला गेलो आणि आपल्याला कळालं की बाबा टीचर होणं सोपं नाही म्हणून. अहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? अहो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण ते दूध पाजणारे आपले शिक्षक आहेत आपल्याला, आणि ते पचवण्याची सुद्धा आपण ताकद ठेवली पाहिजे. त्यामुळे वाघिणीचं दूध कुणालाही पचत नाही. बघा, टीचर हे आपल्यासाठी आपल्या वडिलांसारखे असतात. कसं? बघा, आपलं वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न वडील हे आपल्या मुलाकडून पूर्ण करण्याचं काम करतात. तसंच टीचरांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आपल्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण करण्याचं काम करतात. त्यांना एखाद्या लेवलवर पोहोचल्यानंतर शिक्षकांचं स्वप्न हे पूर्ण होत असते. कसं? एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बघा, एक विद्यार्थी असतो, त्याचं स्वप्न असतं की त्याला IAS व्हायचं असतंय, पण काहीतरी घरच्या प्रॉब्लेममुळे, फायनान्शियल कंडिशन, फॅमिली प्रॉब्लेममुळे त्याला होता आलं नाही. पण तो खचून गेला नाही, काय नाही होता आलं नाही तर नाही. मग त्याने काय केलं? खूप जिद्द, कष्ट, चिकाटी घेतली. जे काही स्टुडंट IAS ची तयारी करत होते त्यांनी मार्गदर्शन केलं, क्लासेस सुरू केले, काहीतरी केलं. समजा त्यांना मार्गदर्शन केलं, आणि मार्गदर्शन केल्याच्या नंतर असा एक दिवस उजळला की त्याचे जे विद्यार्थी होते ते IAS झाले. मला एक सांगा, IAS म्हणजे कोण? किंग, जिल्ह्याचा किंग. जिल्हा त्याच्या ताब्यात आहे ना, तो कलेक्टर आहे, तर तो जिल्ह्याचा किंग झाला. एक दिवस त्याचे सर्व विद्यार्थी IAS झाले. IAS झाल्याच्या नंतर ते सर्व त्याला वाटू लागले की भारी वाटू लागलं टीचरला की आपलं स्वप्न आपण आपल्या विद्यार्थ्याच्या रूपातून पूर्ण केलं. पण त्याचं स्वप्न काय होतं लहानपणी की मला किंग व्हायचं, पण त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना किंग केलं. तर तो कोण झाला? किंग मेकर झाला. स्वतः किंग मेकर झाला. असं असतं. जसं टीचर सुद्धा आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आपल्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेतात. हे फक्त आतापासून चालत आलेलं आहे का? नाही, हे तर फार महाभारतापासून चाललेलं आहे. महाभारतातला एक प्रसंग आहे, सांगेन मी तुम्हाला. बघा, द्रौपद आणि द्रोणाचार्य सर्वांना माहिती आहे. द्रौपद आणि द्रोणाचार्य हे त्यावेळेस काय असे काय आपल्यासाठी कॉलेजच्या फॅसिलिटी नव्हत्या शिक्षण घेण्याकरिता. त्यावेळेस द्रौपद आणि द्रोणाचार्य बालमित्र होते. बालमित्र असताना ते एकाच गुरुकुलमध्ये शिक्षण घेण्याकरिता गेले. जसं की वैभव आणि मी डिप्लोमा पासून सोबत आहोत. इथं पण एकाच बॅच मध्ये आलो, एकाच क्लासमध्ये आलो, सगळं एकाच जागी झालं. तसंच ते दोघं बालमित्र होते. तर त्यांनी सुद्धा एक एका गुरुकुलमध्ये शिक्षण घेण्याकरिता गेले. शिक्षण घेत असताना एक दिवस द्रोणाचार्यांनी द्रौपदचा जीव वाचवल्यानंतर द्रौपद तर राजाचा मुलगा होता, भरपूर संपत्ती होती. तसंच तो म्हणाला, तू माझा जीव वाचवला, त्याबद्दल तुला काहीतरी घ्यावं लागेल, तू मला माग, जे मागशील ते, कारण राजाचा मुलगा आहे मी, तुला जे लागेल ते देतो. पण द्रोणाचार्य आपले गरीब होते. द्रोणाचार्य म्हणले मला काही नको. द्रौपद म्हणला नाही जमणार नाही, तुला काही ना काहीतरी घ्यावं लागेल. द्रोणाचार्य नाही म्हणत होते, तरी सुद्धा द्रौपद म्हणाला की ज्या वेळेस मी मोठा होईल, जे काही माझ्याकडे असेल, माझं राजा असो मी किंवा टीचर असो, काही असो, त्याच्यातला अर्ध तुला दान देऊन टाकेल. असं त्यांचं गुरुकुल मधलं शिक्षण पूर्ण झालं. पूर्ण झाल्याच्या नंतर दोघंही बाहेर पडले गुरुकुल मधून. लग्न झाले दोघांचेही. द्रोणाचार्यांचं लग्न झालं, द्रौपदचंही लग्न झालं. द्रौपदला मुलगी झाली द्रौपदीचे बाप द्रौपद, लक्षात घ्या. आणि द्रौपदीचे वडील जे कोणी असतील ते होते द्रौपद. आणि द्रोणाचार्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं अश्वत्थामा. तर द्रोणाचार्याची परिस्थिती जरा हालाकीची होती, खायला प्यायला काही व्यवस्थित भेटत नव्हतं. एक दिवस अश्वत्थामाला खूप भूक लागली. भूक लागल्याच्या नंतर मग घरामध्ये काही दूध नव्हतं. मग त्या अश्वत्थामाच्या आईने काय केलं, पिठामध्ये पाणी टाकलं आणि ते आपल्या मुलाला प्यायला दिलं. आणि हे बघितलं द्रोणाचार्यांच्या मनात विचार आला की आपला लहानपणीचा दोस्त बालमित्र होता की तो आपल्याला म्हणला होता, मी मोठा झाल्यानंतर माझ्याकडे जे काही असेल त्याच्यातलं मी तुला अर्ध देऊन टाकेन. पण द्रोणाचार्य म्हणाले की आपल्याला याचं काही नको, आपण फक्त आपल्या मुलाचं पोट भरण्याकरिता याला एक गाय मागून आणू. त्यावेळेस द्रोणाचार्य त्या द्रौपदच्या महालात गेले. तो राजा होता. त्यावेळेस द्रौपदला वाटलं, आता मी राजा, एवढं मोठं माझं राज्य आहे, आता मी जर याला ओळखलं तर हा काय मला अर्ध राज्य मागेल. त्यामुळे त्या राजा द्रौपदी त्यांचा अपमान केला. कोण तू, कोण भिकारी, असं तसं
बोलले त्यांना की तुला मी ओळखत नाही, तू इथून जा. त्यांचा अपमान झाला. मग द्रोणाचार्यांनी ठरवलं की अपमानाचा बदला आपण घ्यायचा. त्यावेळेस द्रोणाचार्यांनी काय केलं, द्रोणाचार्य गुरु होते आपल्या सर्वांना माहिती आहे, पण त्यांनी क्षत्रियांना शिक्षा देण्याचं ठरवलं. म्हणजे त्यांना शिकवायचं, आपल्या गुरुकुल बनवलं आणि जे काही क्षत्रिय होते त्या सर्वांना, क्षत्रिय कोण होते, कौरव पांडव होते, या सर्वांना शिकवू लागले. त्यांच्या सर्वांची शिक्षा पूर्ण झाली. शिक्षा पूर्ण झाल्याच्या नंतर पद्धत आहे की आपल्या गुरुला काहीतरी दक्षिणा द्यायची. त्यावेळेस ते सर्व पाची पांडव कौरव म्हणू लागले की गुरुजी आता आमची शिक्षा पूर्ण झाली, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणू लागले, मला काहीही नको, फक्त मला त्या द्रौपदला भिकारी झालेलं पाहिजे, कारण तो मला भिकारी बोलला. त्यावेळेस दुर्योधन वगैरे त्यांना तर भरपूर गर्व होता. दुर्योधनाने कौरव म्हणाले की आम्ही त्या द्रौपदला मागून आणतो, पण त्यांना काही ते जमलं नाही. नंतर मात्र अर्जुन गेला. अर्जुनाने भरपूर युद्ध केलं आणि त्या द्रौपदला घेऊन आले आणि आपल्या गुरुच्या पायासमोर त्यांना डोकं टेकवायला लावलं. त्यावेळेस द्रौपद म्हणाला, बाबा माझं चुकलं, मला माफ कर. आणि त्यावेळेस द्रोणाचार्यांनी राज्य ठेवलं का, नाही, म्हणले तू भिकारी आहे, मला नको तुझं राज्य, आणि ते राज्य त्याला देऊन टाकलं. अशा प्रकारे गुरुने आपलं स्वप्न म्हणा किंवा बदला म्हणा कसं आपल्या विद्यार्थ्याकडून, आपल्या शिष्याकडून पूर्ण घेतला, किंवा तसंच शिक्षक आपलं स्वतःचं स्वप्न कसं आपल्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेतात, हे आपल्याला याच्यातून समजतं. खरंच टीचर होणं खूप सोपं नाही, आसान नाही. टीचर होणं आसान आहे का? एवढी एक छोटीशी 2-3 लाईन आहे, तेवढं सांगतो आणि माझा पूर्ण विराम देतो. टीचर होना आसान नहीं होता, पसीने को शाही बनाकर पेन में भरना पड़ता है, तब जाके बच्चों की किस्मत बनती है, तब जाके बच्चों की किस्मत बनती है। ठंडी आग में सोना निकलते देखा है कभी? ठंडी आग में सोना निकलते देखा है कभी? नहीं ना। इसीलिए पहले खुद पढ़ना पड़ता है और फिर बच्चों को पढ़ाना पड़ता है। कभी सिलेबस बदल जाता है तो कभी टेक्नोलॉजी बदल जाती है। टीचर पहले पढ़ता है फिर पढ़ाता है, क्योंकि जब तक टीचर का जूता नहीं घिसेगा तब तक स्टूडेंट का फ्यूचर नहीं चमकेगा। स्टूडेंट का फ्यूचर नहीं चमकेगा। स्टूडेंट के उम्र को उम्र लगाकर दौड़ना पड़ता है। स्टूडेंट के उम्र को उम्र लगाकर दौड़ना पड़ता है। अगर खुद स्लो हो गए तो वो कैसे तेज भागेंगे। खुद की जिंदगी का गणित भले कितना ही उलझा हुआ क्यों ना हो, खुद की जिंदगी का गणित भले कितना ही उलझा हुआ ना हो, लेकिन स्टूडेंट के इक्वेशन को सुलझाना पड़ता है, लेकिन स्टूडेंट के इक्वेशन को सुलझाना पड़ता है, क्योंकि टीचर होना आसान नहीं होता, टीचर होना आसान नहीं होता। थैंक यू।